नमस्कार मित्रांनो. अखेर बाजारात चाललेला सोन्याचा सगळा गोंधळ एका क्षणात थांबून गेला आहे. सोन्याच्या दरांमध्ये इतका मोठा आणि अनपेक्षित उलटफेर झाला की संपूर्ण सराफ बाजारात काही वेळासाठी ठप्प झालं होतं. ही सगळी घडामोड थेट अमेरिकेतून आलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे घडली. अमेरिकेने अचानक एक नवीन धोरण जाहीर केलं आणि त्याला उत्तर म्हणून भारताने सुद्धा ठाम भूमिका घेतली. याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आणि सोन्याच्या दरांना जबरदस्त धक्का बसला. एवढी मोठी घसरण पाहून बाजारात एकच खळबळ उडाली. काही जण तर आता सोन्यापासून दूर राहण्याचा विचार करतायत. त्या क्षणी जेव्हा ही बातमी सराफा बाजारात पोहोचली तेव्हा तिथे असलेले सगळे व्यापारी, गुंतवणूकदार सगळे अक्षरशः शांत झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, हे नेमकं काय घडलं? आज सोन्याच्या दरांमुळे सराफ बाजारात अगदी वेगळं चित्र पाहायला मिळालं. आता बघा, काल परवा ज्यांनी सोनं घेतलं होतं ते आज स्वतःला खूप नशीबवान मानत आहेत. आता बघा, काल परवा ज्यांनी सोनं घेतलं होतं ते आज स्वतःला खूपच नशीबवान समजत आहेत, कारण आजचे भाव पाहिल्यावर त्यांना आपल्या निर्णयाचा नक्कीच अभिमान वाटतोय. पण दुसरीकडे आज खरेदीच्या उद्देशाने बाजारात आलेले अनेक ग्राहक निराश झाले. वाढलेल्या दरांमुळे काहींनी विचार बदलला आणि अक्षरशः रिकाम्या हाताने घरी परतावं लागलं. त्यामुळे संपूर्ण बाजारात एक विचित्र तणावाचं वातावरण तयार झालं. ज्यांनी आधीच सोन्यात गुंतवणूक केली होती त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता, तर काही जण मात्र आपण थोडा वेळ आधी का घेतलं नाही असा विचार करत कपाळावर हात मारत होते. एकाच बाजारात एकाच दिवशी आनंद आणि पश्चाताप अशी दोन्ही टोकं एकत्र दिसत होती. सोन्याच्या इतिहासात आज सराफा बाजारमध्ये अगदी वेगळं चित्र पाहायला मिळालं. सकाळपासूनच बाजारात जे अचानक बदल झाले त्यामागचं कारण खरोखर जागतिक स्तरावरचं आहे. अमेरिकेतून आलेल्या एका मोठ्या आर्थिक बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी अस्थिरता तयार झाली. अशा परिस्थितीत मोठमोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सरळ सोन्याकडे वळतात. यामुळे डॉलर शेअर मार्केटमधला पैसा काढून सोन्यात गुंतवला जातो आणि त्याचा थेट परिणाम आज आपल्या भारतीय बाजारावर सुद्धा दिसला. त्यामुळेच बाजारात अचानक चढ उतार आणि खळबळ तयार झाली. एका रात्रीतच सराफा बाजारात चित्र पूर्णपणे बदललं आणि ते पाहून लोकांच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली. आता ही सगळी घडामोड सुरू झाली ती चांदीच्या भावापासून. आज सकाळी जेव्हा सराफा बाजार आणि शेअर मार्केट दोन्ही उघडले तेव्हा चांदीचे भाव अचानक जाहीर झाले आणि लगेचच ग्राहकांमध्ये कुजबूज सुरू झाली. कारण सुरुवातीला चांदीच्या दरात अचानक वाढ झाली होती, त्यामुळे बाजारातच थोडासा गोंधळ तयार झाला. पण त्याचवेळी जेव्हा सोन्याचे नवीन दर जाहीर झाले तेव्हा तिथं उपस्थित असलेले सगळे लोक थक्क झाले. आजची जर परिस्थिती आपण पाहिली तर अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी काल किंवा परवा सोने खरेदी केलं ते आता स्वतःला खूप नशीबवान समजत आहेत. बाजारात आनंद, आश्चर्य आणि थोडासा गोंधळ असं एकत्रच पाहायला मिळालं आहे. आज सराफा बाजाराचं दृश्य अगदी वेगळं होतं. ज्या लोकांनी सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात पाऊल टाकलं त्यांना अक्षरशः रिकाम्या हाताने घरी परतावं लागलं. यामुळे संपूर्ण बाजारात एक विचित्र आणि तणाव मिश्रित वातावरण तयार झालं. काहींना आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे नफा मिळाल्याचा आनंद होत होता, तर काही जण नवीन दर पाहून प्रचंड नाराज झाले. सोन्याच्या इतिहासात सराफा बाजारात अशा प्रकारचं चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळालं. काल शेअर बाजारात जे काही घडलं त्यामागचं कारण आता जागतिक पातळीवर स्पष्ट झालेलं आहे आणि यामुळे आज भारतातील बाजारात सुद्धा याचा थेट परिणाम दिसून आला आहे. अमेरिकेतून आलेल्या एका मोठ्या बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा गोंधळ उडाला. अशा वेळी जगातील मोठमोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोनं खरेदी करतात. त्यामुळे डॉलर आणि शेअर बाजारातील पैसा अचानक काढला जातो आणि तो थेट सोन्यामध्ये गुंतवला जातो. याचे थेट परिणाम आपल्याला आज भारतीय बाजारात सुद्धा दिसायला लागले. सोन्याच्या दरात झालेल्या या तफावतीमुळे वातावरण अगदी तणावपूर्ण झालं. अमेरिकेने अचानक सोन्याशी संबंधित धोरणात बदल केला आणि त्यावर उत्तर म्हणून भारत सरकारने सुद्धा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या धोरणावर भारताने आपला प्रतिसाद दिल्यामुळे पुन्हा एकदा या दोन देशांमधील आर्थिक वाद जिवंत झाल्यासारखा वाटला. या वादाची सुरुवात अमेरिकेने केली, पण भारताच्या एका निर्णयामुळे तो आता पूर्णपणे संपलेला आहे आणि याचा थेट फायदा ग्राहकांना 1 जानेवारी 2026 पासून मिळणार आहे. त्यामुळे काही लोकांना आनंद झाला आहे तर काही जण थोडे नाराज सुद्धा झाले. पण आजच्या अचानक झालेल्या बदलामुळे जवळपास 80 ते 90% ग्राहक नाराज झालेले दिसतात. सराफा बाजारात एका दिवसात इतकी मोठी उलथापालथ कधीही झालेली नव्हती. आता तुमच्या कदाचित मनात येत असेल, नेमका काय बदल झाला? सोन्याचा भाव किती रुपयांनी वर खाली झाला? आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव किती आहेत? चांदीच्या दरात काय मोठा बदल झाला? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आणि आजच्या बाजारातील सर्व अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज बाजारात इतकी मोठी उलथापालथ का झाली हे सुद्धा आपण समजून घेण्यासाठी
थोडंसं मागे बघायला हवं. अमेरिकेतून आलेल्या एका बातमीमुळे 2026 मध्ये सोन्याचे भाव काय असतील याबद्दल अंदाज जाहीर झाले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2026 मधील सोन्याच्या भावाचे अंदाज सुद्धा येऊ शकता. जर तुम्हाला सोन्यात गुंतवणुकीत फायदा मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण येथे आम्ही आजच्या दिवसाचे सोन्याचे भाव, चांदीचे दर आणि 2026 मध्ये सोन्याचे नवीन दर याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत. या माहितीचा योग्य वापर केल्यास तुम्ही बाजारात चांगला निर्णय घेऊ शकता. तुम्हाला आज सोनं खरेदी करायचं आहे की थोडं थांबायचं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे. बाजारात एका रात्रीत वातावरण पूर्णपणे बदलून गेलेलं आहे आणि हे पाहून ग्राहकांच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली. ही सगळी घडामोड सुरू झाली ती सकाळपासून, जेव्हा सराफा बाजार उघडलं आणि चांदीचे नवीन दर जाहीर झाले. सुरुवातीला चांदीच्या भावात फारसा बदल दिसला नाही, पण जेव्हा सोन्याचे नवीन दर जाहीर झाले तेव्हा बाजारात अचानक शांतता पसरली. आज सराफा बाजारात अशी परिस्थिती तयार झाली की काल किंवा परवा ज्यांनी सोनं खरेदी केलेलं आहे त्यांना अक्षरशः स्वतःचा अभिमान वाटायला लागला, कारण त्यांना आपल्या निर्णयाचा खूप मोठा फायदा झालेला आहे. पण आज जे लोक सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात आलेले आहेत त्यांना निराश होऊन रिकाम्या हाताने घरी परतावं लागलं आहे. सध्या सोन्याच्या आणि चांदीच्या बाजारात विचित्र परिस्थिती तयार झाली. ज्यांनी आधी सोन्यात खूप मोठी गुंतवणूक केली होती त्यांना आता 100% पेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. सराफा बाजारात अशा प्रकारचं दृश्य पहिल्यांदाच पाहायला मिळालं. काल आणि आज बाजारात जे अचानक बदल झाले त्यामागचं मुख्य कारण जगभरातील आर्थिक घडामोडींशी संबंधित आहे. अमेरिकेतून आलेल्या एका महत्त्वाच्या बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी अस्थिरता तयार झाली आणि याचा थेट परिणाम आपल्याला बाजारात सुद्धा दिसून आला. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा जगभरातले मोठमोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वळतात. याचं मुख्य कारण म्हणजे डॉलर आणि शेअर बाजारातील पैसा अचानक बाहेर काढला जातो आणि थेट सोन्यामध्ये गुंतवला जातो. या बदलाचा थेट परिणाम भारतीय बाजारात सुद्धा दिसून आला. अशी गंभीर परिस्थिती पाहून प्रत्येक ग्राहकाच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, आता सोनं खरेदी करायचं की थोडा वेळ थांबायचं, जेणेकरून भाव परत कमी होतील. कारण आजच्या टायमिंगला सोन्याच्या भावात इतकी मोठी वाढ झाली आहे की योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वसामान्यांना आता निर्णय घेणं खूप अवघड जात आहे. आता आपण पाहणार आहोत सोनं आणि चांदी यांच्या भावामध्ये नेमके किती बदल झाले आणि बाजारात अचानक काय घडलं ज्यामुळे तणाव इतका वाढला. तसंच 2026 मध्ये सोन्याचे भाव काय राहतील हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आजचे सोन्याचे दर पाहून जर कुणी घाईघाईने खरेदी करत असेल तर त्याला प्रचंड नुकसान होऊ शकतं. तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, सोन्याचे विशेष तज्ज्ञ सांगतात की 2026 मध्ये सोन्याचे भाव आणखीन वाढतील, त्यामुळे योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण काही खास तज्ज्ञांचं असं सुद्धा म्हणणं आहे की सोन्याचे भाव भविष्यात मोठ्या प्रमाणात घसरू शकतात आणि तो भाव जवळपास 80 ते 85 हजार प्रति तोळापर्यंत येऊ शकतो. या अंदाजामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालं आहे. अशा परिस्थितीत अनेकांना निर्णय घेणं अवघड जात आहे. सोनं खरेदी करायचं की थोडा वेळ थांबायचं? 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटच्या भावांची माहिती पाहिल्यानंतरच तुम्ही योग्य निर्णय घ्या. त्याच पद्धतीने 2026 मध्ये सोन्याचे भाव कसे राहणार आहेत याबद्दलच्या काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत. आता पहिला अंदाज असा आहे की जगभरातील सर्व तज्ज्ञ सोन्याचे विश्लेषक म्हणतात 2026 मध्ये सोन्याचे भाव अंदाजे 65 ते 70 हजार प्रति तोळा होती. या माहितीच्या आधारेच भविष्यात गुंतवणूक करण्याचा योग्य निर्णय घेतला जाऊ शकतो. पण काही सोन्याचे तज्ज्ञ असंही म्हणतात की 2026 मध्ये सोन्याचे भाव प्रति तोळा 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त जाऊ शकतात. तज्ज्ञांनी वेगवेगळे अंदाज मांडले आहेत, ज्यामुळे ग्राहकांच्या मनात गोंधळ तयार झाला. आता खरेदी करावी की थोडा वेळ थांबावं? सध्या जगात कुठेही आर्थिक मंदी दिसत नाही, त्यामुळे सोन्याचे भाव 100% कमी होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. तर मित्रांनो, ही होती सोन्याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट. जर तुम्हाला सोनं विकत घ्यायचं असेल किंवा त्याच्यामध्ये मोठी गुंतवणूक करावीशी वाटत असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल सुद्धा अतिशय डिटेल माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.